नमस्कार मैत्रिणींनो, मंजू न्यू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला किचन टेबल कसा आवरायचा, हा किचन ओटा आपण टिफिन बनवतो, सकाळी स्वयंपाक होतो आपला, पण हा टिफिन ओटा आवरायचा खूप आपल्याला कंटाळा येतो, कारण खूप पसारा झालेला असतो आणि हा पसारा आणि हा किचन ओटा अगदी झटपट क्लीन कसा करायचा आता हे तुम्हाला मी आता दाखवत आहे। चला तर मग आता बघा, पहिल्यांदा आपण बघू आता हे गॅस शेगड्या खूप खराब झालेला आहे बघा। आता यातून मी आता दाखवते गॅसच्या शेगड्या आजूबाजूला हे सर्व खूपच आपलं खराब होत असतं आणि आता हे पटकन कसं क्लीन करायचं हे मी तुम्हाला आता दाखवत आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा मी या गॅसच्या जाळ्या काढून वर खिडकीमध्ये ठेवते आणि आता तुम्हाला दाखवते की मी अशा पद्धतीने हे कॉलिनची खाली बाटली आहे आणि याच्यामध्ये मी आपला हँडवॉश रिकामा करतो आपण। आणि आता हँडवॉश रिकामा केल्यानंतर आपण जे हँडवॉशचे जे पाऊच असतं तर ते पाऊच खळबळून ह्याच्यामध्ये फक्त पाणी ओतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी फक्त एक बूज भरून सनी फिनेल हे टाकलेलं आहे। आता हे रोज मी गॅस शेगडी आणि आजूबाजूचा परिसर आवरायला आता हे फक्त आपल्याला स्प्रे करायचं आहे बघा। सर्व ठिकाणी आपण हे स्प्रे करून घेऊया। आता हे आपण स्प्रे केल्यानंतर फक्त आपण याला कपडा आणि अगदी 1 सेकंदामध्ये आपलं गॅसचा टेबल आवरून होतो। मी तुम्हाला आता दाखवते बघा। तर अशा पद्धतीने आपण आता ह्या गॅसच्या शेगड्यांवरती स्प्रे केलेला आहे बघा। आणि आता तुम्हाला दाखवते अगदी क्लीन असं आपल्या गॅसच्या शेगड्या बघा चमकायला लागले आहेत। आणि आता तुम्हाला मी आजूबाजूचा सरफेस क्लीन करून दाखवते। आता ह्याच्यानंतर तर बघा, तर अशा पद्धतीने आता हे स्प्रे मारल्यानंतर जे चिकट डाग असतात ते सुद्धा अगदी झटपट असे निघून जातात बघा। आता मी गॅस शेगडीचा कपडा वेगळा ठेवते, कारण गॅस शेगडी आपली चिकट असते आणि ते चिकट गॅसचे सर्व कपडा आपण खाली वापरू शकत नाही। अशा पद्धतीने आता मी अजून एकदा ते स्प्रे करते। अशा पद्धतीने आता हे आपण सरफेस क्लीन करून घेतलेला आहे। आणि आता त्यानंतर बघा, आता हे रोज रोज घासायचं नाही, कारण हे जर रोज घासलं आपण तर हे गंजून जातं, त्याच्यामुळं रोज हे घासायचं नाही, हे रोज क्लीन करायचं आणि आठवड्यातून एकदा त्याची आपण डीप क्लिनिंग करत असतो। सॉरी, मला थोडासा सर्दी आणि खोकल्याचा त्रास झालेला आहे। आता या हवामान बदलामुळं थोडंसं वाढलं आहे। आता हे पण आपण या कपड्याने क्लीन करून घ्यायचं। तर बघा, आता हे बघा, नुसतं आपण ह्या कपड्याच्या ह्याने सुद्धा क्लीन करून घेतलं तरी हे आपल्याला बिलकुलही घासावं लागत नाही। हा स्प्रे मी सर्व ठिकाणी वापरते। या स्प्रेमुळं आपलं काम अगदी सोपं असं होतं बघा। आणि या स्प्रेला काही खर्च लागत नाही, आपल्याला हँडवॉश आपला बिलकुलही वाया जात नाही आणि आपण हँडवॉश व्यवस्थित असा त्याची फक्त आपण जे पाऊच असतं ते खळबळून मी यामध्ये ओतलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही त्यामध्ये मी।
आणि थोडंसं सनी फिनेल टाकलेलं आहे की जेणेकरून, तर बघा आपला हा गॅसचा ओटा अगदी क्लीन झालेला आहे बघा. त्याच्यानंतर आपलं काम झाल्यानंतर आपण लायटर सुद्धा अगदी व्यवस्थित, आपण जे गॅसच्या शेगडीला कपडा वापरतो तोच लायटरला आपण वापरायचा. पण गॅस शेगडीचा आणि हा सरफेसचा कपडा आपण वेगळा ठेवायचा बघा नेहमी. आणि आता तुम्हाला मी सांगते, नंतर आपण आता हे खिडकीला सुद्धा एक कपडा मारून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने आपण आता खिडकीला सुद्धा व्यवस्थित असं स्प्रे मारून एक कपडा मारून आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर एक चिमणीला पण आपण कपडा मारून घ्यायचा रोज. आणि महिन्यातून एकदा आपण ही चिमणीची डीप क्लिनिंग करायची. चिमणीला पण एक कपडा मारला तर चिमणीवर जे फोडणीचे वगैरे उडालेले असतं ते सुद्धा आपलं एकदम क्लीन असं होऊन जातं बघा. आणि ही लायटर नेहमी आपण वरती उचलून ठेवायचं, कारण लायटरवर आपल्यामध्ये घाई आपल्याकडून पाणी सांडलं जातं. आता तुम्हाला दाखवते हे सगळं क्लीन झाल्यानंतर. आता हा आपल्याकडे टी शर्ट असतात बघा, टी शर्ट आपले जुने टी शर्ट, याचाच कपडा हे कोरडं करण्यासाठी वापरायचं आहे. आता हे फक्त व्यवस्थित पाण्यामध्ये थोडंसं मी भिजवून घेणार आहे आणि सर्व आजूबाजूचं सुद्धा मी या कपड्याने क्लीन करणार आहे. आणि हे क्लीन करण्यासाठी आपण आपल्याकडे टी शर्ट असतात त्याचा कपडा वापरायचा, त्याच्यामुळे अगदी स्वच्छ असे हे क्लीन होतात. आणि रोज एक हात मारला की आपले बिलकुलही आपल्या ह्या वस्तू खराब होत नाही बघा. आपलं काम झालं की प्रत्येक वेळेस आपण ह्याला एक हात मारून घ्यायचा. टी शर्टचा बनियनचा कपडा आपण हे पुसण्यासाठी वापरायचा बघा. आणि आठवड्यातून एकदा ह्याला व्यवस्थित असं, आठवड्यातून महिन्यातून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही हे व्यवस्थित असं डीप क्लिनिंग याची सुद्धा करू शकता. तर बघा आता हे आपलं सर्व क्लीन झालेलं आहे. आता मी वरती पण एक कपडा खिडकीला मारून घेणार आहे. आता माझी खिडकी पण ही भरपूर खराब झाली आहे, मला आता त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे एक, त्याच्यामुळे मी ती काही क्लीन केलेली नाहीये. आता हे सर्व आजूबाजूचे स्विच वगैरे आपण व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आता हा मी किचन ओटा कसा आवरला हे मला नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. आणि अगदी झटपट अगदी 5 मिनिटांमध्ये आपला हा किचन ओटा क्लीन होतो, कारण आपण ते मिश्रण जर बनवून ठेवलं कॉलिनच्या, तुमच्याकडे जे स्प्रे बॉटल असेल त्याच्यामध्ये तुम्ही भरून ते आपण रोज स्प्रे करायचा. आणि फक्त हप्त्यातून एकदाच गॅस शेगडी, आणि गॅस शेगडी ही रोज धुवायची नाही, कारण रोज जर धुतली तर हे गंजून जातात आणि आपली गॅस शेगडी खराब होण्याची शक्यता असते. आणि ती वारंवार आपल्याला रिपेअर करावी लागते, कारण रोज जर आपण धुतली आणि चांगला ओला कपडा करून ही व्यवस्थित अशी पुसून घ्यायची,
तर बघा मैत्रिणींनो, त्या स्प्रेच्या पाण्याने हा ओटा अगदी क्लीन झालेला आहे अगदी, आणि अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट आपला हा ओटा क्लीन झालेला आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला क्लिनिंगचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा मैत्रिणींनो, अगदी स्वस्तामध्ये मस्त आपण किचन टेबल साफ करायचं जे लिक्विड बनवलेलं आहे, आणि या लिक्विडने आपला किचन ओटा किती पटकन क्लीन होतं. आता आपण महागात असे लिक्विड आणतो आणि ते किचन ओट्यासाठी वापरतो. ते आपल्या शरीराला सुद्धा हानिकारक असतात, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतात, आपल्याला हाताला रिॲक्शन होण्याची शक्यता असते. पण अशा प्रकारचं आपण हे फक्त घरगुती लिक्विड बनवलेलं आहे, आणि या घरगुती लिक्विडने आपण घरी तयार केलेल्या लिक्विडने आपल्या हाताला पण काहीही त्रास होत नाही, आणि अगदी आपलं किचन टेबल सुद्धा क्लीन होतं, आणि झुरळ तर बिलकुल होत नाही या लिक्विडमुळे. कारण त्याच्यामध्ये आपण 1 बुज भरून फिनेल टाकलेलं आहे, आणि या फिनेलच्या वासाने बिलकुलही झुरळ माझ्या किचनमध्ये एक सुद्धा झुरळ तुम्हाला दिसणार नाही, कारण मी फक्त तोच स्प्रे करते. आणि आपलं लिक्विडचं आपण जे पाऊच असतो त्या पाऊचमध्ये भरपूर असं लिक्विड असतं, ते वाया जातं, ते पण वाया जात नाही. आणि अगदी स्वस्तामध्ये मस्त आपण असं हे लिक्विड बनवलेलं आहे, आणि ह्या लिक्विडनी पूर्ण आपण घरामधलं फ्रीज वगैरे सगळं आपण या लिक्विडनी साफ करू शकतो. तर तुम्हाला हा माझा किचन टेबल किचन ओटा कसा आवडला, आणि ते जे लिक्विड तयार केलं तर हे आवडलं का नाही हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हा अशा पद्धतीचा व्हिडिओ मी पहिलाच करत आहे, त्याच्यामुळं तुम्हाला जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि अगदी स्वस्त आणि मस्त आपलं हे लिक्विड तयार होतं, याला 1ही रुपया खर्च येत नाही. कारण आपण जे वेस्ट जाणार असतं हँडवॉश, जे पाऊचमध्ये वेस्ट जाणार असतं तेच आपण खळबळून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही हे नक्की करून बघा तुमच्याकडे जी. आणि आता ही कॉलिन आपण वापरते, कॉलिनच्या बॉटल सुद्धा आपल्या फ्री फेकून देतो आपण, ते भंगारवाल्याला देतो, त्याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने यूज होतो. तर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं लिक्विड नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.